हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। मी आहे मोनाली आणि आज एक इंटरेस्टिंग व्लॉग घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेली आहे। तो म्हणजे मीशो आणि फ्लिपकार्टचे काही प्रोडक्ट्स मी तुमच्यासोबत अनबॉक्सिंग करणार आहे। तर पहिले जे प्रोडक्ट मी मागवलेले आहे हे एक आर्टिफिशियल गार्लँड आहे जे तुम्ही हँग करू शकतात। हे हँगिंग प्लांटर आहे जे तुम्ही किचनमध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये कुठेही तुमच्या गॅलरी गार्डनमध्ये तुम्ही हँग करू शकता। आणि त्यानंतर जे नेक्स्ट प्रोडक्ट मी मागवलेलं आहे ते पण असंच काहीतरी आहे। हे एक वॉल हँगिंग आहे जे तुम्ही किचनमध्ये लावू शकता। यामध्ये खूप सारे टाइप्स आहेत, किचनमध्ये लावण्यासाठी, हॉलमध्ये लावण्यासाठी, बेडरूममध्ये लावण्यासाठी। यामध्ये वेगवेगळे शेप्स पण येतात आणि मी जे मागवलेले आहे याचा थोडासा कंटेनर सारखा म्हणजे जी बरणी असते आपली त्या शेपचा हे मी मागवलेलं आहे। याचे जे कलर आहे हे मी थोडेसे डार्क मागवलेले आहेत कारण की मला व्हायब्रंट कलर्स खूप जास्त आवडतात। आणि यामध्ये येलो, पिंक आणि स्काय ब्लू हा वाला कलर मी मागवलेला आहे। आणि हे जे मागवलेले आहेत हे मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे आणि तुम्ही जे गार्लँड बघितलं तेही फ्लिपकार्टवरूनच मागवलेलं होतं। आणि तुम्ही इथे बघू शकता मी हे तुम्हाला हँग करून दाखवलेलं आहे। हे किती क्यूट आणि ब्युटिफुल वाटत आहे। हे सगळे प्रोडक्ट्स वेगवेगळ्या टायमिंगला आल्यामुळे मी यांची वेगवेगळ्या ठिकाणी अनबॉक्सिंग केलेली आहे। तर नेक्स्ट जो प्रोडक्ट आहे हा एक टिश्यू पेपर होल्डर आहे ज्याचा शेप, कलर तुम्ही बघू शकता किती क्यूट आहे। त्यानंतर नेक्स्ट जो प्रोडक्ट मी इथे मागवलेला आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे। ॲक्च्युली हा ओपन आला होता, हा प्रोडक्ट कोणीतरी ओपन केलेला असावा मे बी, पण इट्स ओके, काही प्रॉब्लेम नव्हता त्याला। आणि हे जे मागवलेलं आहे एक किचन यूजफुल थिंग आहे, म्हणजे आपलं स्पाइस ऑर्गनायझर आहे, स्पाइस बॉक्स ज्याला आपण म्हणतो। आणि हे खूप स्टडी आहे, खूप कमी प्राईजमध्ये मला मिळालेलं आहे। हे मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे आणि यामध्ये 6 कंपार्टमेंट्स आहेत, प्रत्येक ह्याला स्पून आहे। आणि याची खासियत अशी आहे की आपण ह्याला किती जरी शेक केलं तरी मसाले एकमेकांमध्ये खूप जास्त असं मिक्स होत नाहीत। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले यामध्ये फिल करू शकता। यामध्ये तुम्ही हळद, मिरची पावडर, जे मेन मसाले आपल्याला डेली कुकिंगमध्ये लागतात ते तुम्ही यामध्ये फिल करू शकता। मग मी यामध्ये हळद, मिरची पावडर, धने पावडर, जिरे, मोहरी आणि कुठलाही एक मसाला जो मेनली तुम्हाला तुमच्या डेली कुकिंगमध्ये लागतो तो, घरगुती मसाला, किंवा तुम्ही यामध्ये एका कंपार्टमेंटमध्ये सगळे खडे मसाले वगैरे पण ठेवू शकता किंवा हिंगाची बॉटल वगैरे असं पण तुम्ही त्यात ठेवू शकता। आणि हे बघा मी तुम्हाला ते शेक करून दाखवलं तर खूप जास्त असे ते मिक्स होत नाही आहे एकमेकांमध्ये, एकदम तसेचे तसे राहतात आणि एकदम उलटा जरी हा डब्बा केला तरी हे मिक्स होत नाहीत। नंतर नेक्स्ट जो मी तुमच्यासोबत प्रोडक्ट शेअर करत आहे तो आहे एक नाईफचा सेट। हा नाईफचा सेट तुम्ही खूपदा बघितला असेल व्हिडिओजमध्ये, प्रत्येकाकडे हा सेट आहे आणि खूप ट्रेंडिंग आहे सध्या। ही डिझाईन, याचे कलर, याचं मटेरियल खूप छान आहे। पण मी जेव्हा हे ऑर्डर करत होते मला असं वाटलं हे जास्त शार्प नसते, पण खूप शार्प आहे आणि खूप युजफुल पण आहेत। त्यानंतर जो नेक्स्ट प्रोडक्ट मी येथे ऑर्डर केलेला आहे तो आहे एक ऑर्गनायझर, क्लोथ्स ऑर्गनायझर ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा तुम्ही तुमच्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टी ऑर्गनाईज करण्यासाठी ह्याला यूज करू शकता। तर हा सेट आहे, या एका सेटमध्ये हे 2 बॉक्सेस येतात, 2 ऑर्गनायझर येतात आणि यांची प्राईस पण खूप कमी आहे, अराऊंड 300 मला हे मिळालेले आहेत। मी तुमच्यासोबत ह्याची प्राईस पण शेअर करेल। आणि एक छोटा बॉक्स आणि एक मोठा बॉक्स असं हे येतं आणि खूप युजफुल आणि खूप छान क्वालिटी आहे याची। मी हे पहिल्यांदा मागवलेलं नाही आहे, या अगोदर पण मी हे एकदा मागवलेलं आहे आणि मला ते खूप युजफुल झालं आणि मला अजून जास्त गरज होती म्हणून मी तोच प्रोडक्ट रिऑर्डर केलेला आहे या ठिकाणी। आणि यामध्ये खूप सारे वेगवेगळे कलर्स पण येतात, पण मला हा कलर खूप जास्त आवडला आणि तुम्ही बघू शकता हे किती क्यूट आणि छान दिसतंय। त्यानंतर नेक्स्ट जो प्रोडक्ट आहे तो एक किचन किंवा लॉन्ड्रीच्या रिलेटेड आहे, म्हणजे आपण रेफ्रिजरेटर, कूलर किंवा वॉशिंग मशीन जे असतात त्याचं स्टँड हे आहे। हे मेटॅलिकमध्ये आलेलं आहे। हे स्टँड खूप स्टडी आहे, मूवेबल आहे आणि याची क्वालिटी पण खूप छान आलेली आहे। तर आज आपले हे फ्लिपकार्ट आणि मिशोचे सगळे प्रोडक्ट्स जर तुम्हाला आवडले असतील आणि कुणाची लिंक हवी असेल तर कॉमेंट करायला विसरू नका। तर भेटूया परत अशाच एका नवीन ब्लॉगसोबत, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।